नाही, खरं तर आदरणीय पवार साहेबांनी काल जे वक्तव्य केलं ते जो खरा इतिहास आहे या देशाचा तो त्यांनी सांगितला. आणि भारतीय जनता पक्षाच्याही काही नेत्यांकडून आज वर्तमानपत्रात आणि माध्यमांमध्ये जे काही वाचण्यात आलं, बघण्यात आलं, त्याच्यात आदरणीय पवार साहेबांचं वक्तव्य हे योग्य होतं. हे एक भारतीय म्हणून सगळ्याच पक्षांची भूमिका, ही काही राजकीय भूमिका नव्हती, हे वास्तव आदरणीय पवार साहेब सांगतायत. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की काहीतरी चुकीचं बोलायचं, दुसऱ्या राज्यात जाऊन बोलायचं आणि ज्या पद्धतीने असंवेदनशीलपणा सातत्याने या सरकारकडून दिसते हे वेदना देणार आहे. मग ते शेतकऱ्याच्या बाबतीत असेल, कुठल्या समाजाच्या बाबतीत, कुठल्या राज्याच्या बाबतीत. दुर्दैव आहे की इतकी सत्ता या सरकारला झाली आहे की त्यांच्यातला असंवेदनशीलपणा पूर्णपणे कुठेतरी संपलेला आहे. घर फोडा, पक्ष फोडा, काही करून सत्तेमध्ये या आणि सत्ता आल्यावर लोकांची सेवा नाही यांच्याकडून होत. यांच्याकडून फक्त असंवेदनशीलपणे ज्या लोकांच्यामुळे आज ते आहेत त्या लोकांचा अपमान करणं किंवा चुकीची माहिती देणं हे सातत्याने होतं. ह्याच्यातच काँग्रेसचं यश आहे. जर 12 वर्ष सत्तेत असल्यानंतर आजही काँग्रेसलाच नावं ठेवण्यात येतात आणि त्याच्यातच त्यांना आनंद मिळत असेल, ह्याच्यापेक्षा काँग्रेसचं काय मोठं यश मला सांगा. जर 12 वर्ष आम्ही सत्तात असतो तर कशाला आम्ही दुसऱ्याबद्दल बोललो असतो. आम्ही 12 वर्ष केलेल्या कामाबद्दल बोललो असतो ना. 12 वर्ष जर आमच्या विरोधकांनाच आम्ही नावं ठेवत बोललो, ह्याच्यात विरोधकांचंच यश आहे. त्याच्यामुळे मला विचाराल तर काँग्रेस पक्षाचं खूप मोठं यश आहे की काही झालं तरी काँग्रेसचं नाव घेतल्याशिवाय भारतीय जनता पक्षाचं कुठलंही भाषण किंवा कार्यक्रम संपत नाही. या कर्जमाफीबद्दल सरकारकडून काहीच अजून स्पष्टता आलेली नाही. त्याच्यामुळे माझी विनंती राहील की माननीय मुख्यमंत्र्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि त्या प्रेसच्या माध्यमातून कर्जमाफी कशी एक्झॅक्टली होणार आहे, काय त्यांचे निकष आहेत, नाहीतर हे परत लाडकी बहीण योजनेसारखं होऊ नये. कारण का लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही बघताय जवळपास 80 लाख ते 1 कोटी महिलांची नावं त्यांनी कट केलेली आहेत. म्हणजे जवळपास 2.5 लाख कोटी आणि 2.5 कोटी महिलांना त्यांनी आधी इलेक्शनच्या वेळेस फायदा दिला आणि त्याच्यानंतर 80 लाख ते 1 कोटी, जवळपास आत्ता त्यांचा नंबर 1,12,00,000 आहे आणि त्यांची वेबसाईट 1,12,00,000 सांगते आणि सरकार सांगतं 1,60,00,000. त्याच्यामुळे इलेक्शन मधला नंबर आणि आजचा नंबर ह्याच्यात केवढी मोठी तफावत आहे तुम्ही बघताय. आणि केवायसीचं कारण दिलं जातं. म्हणजे मला हसूच आलं जेव्हा ते म्हणले अरे केवायसी भरलं नाही. अहो केवायसी जनधन योजनेचा एवढा गाजावाजा केला या सरकारने. जनधन योजनेमध्ये किती अकाउंट आज ऍक्टिव्ह आहे किंवा किती अकाउंट बंद झाली आहेत. मग तीच केवायसी, आधार कार्ड आणि ही लाडकी बहीण योजना हे का नाही जोडण्यात आलं, जे काम मनमोहन सिंग साहेबांनी अतिशय यशस्वीपणे सुरू केलं. मग का महाराष्ट्र सरकार इथे करू शकत नाही, हा मोठा प्रश्न आहेच ना. आणि त्याचबरोबर जसं लाडकी बहीण योजनेमध्ये फसवाफसवी झाली तशीच अजून कुठलीही स्पष्टता या कर्जमाफीमध्ये नाही. त्याच्यामुळे मी पुन्हा अतिशय विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे त्यांना विनंती करते की काय तुम्ही नक्की करणार आहात, कशी कर्जमाफी करणार आहात, कोणाला होणार आहे, या सगळ्याची माहिती पारदर्शकपणे महाराष्ट्राच्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याला द्यावी. हे बघा, साधी पार्टी, कॉन्सर्ट, प्रोग्राम हे झाले पाहिजेत का? तर अर्थातच झाले पाहिजे. कुणाचंही परफॉर्मन्स, ज्याला गाण्याबद्दल, म्युझिकबद्दल आस्था आहे त्यांनी त्याला जावं, मजा घ्यावी, ऐकावं, एन्जॉय करावं आणि घरी जावं. प्रॉब्लेम त्या कॉन्सर्टचा नाही आहे. त्या कॉन्सर्टमध्ये मी मगाशी म्हणले तसं त्या वर्दीची भीतीच राहिली नाही. कारण का त्यांना असं वाटतंय ज्या पोलीस खात्याचा सार्थ अभिमान मला आहे, त्या पोलीस खात्याच्या मागे जी अदृश्य शक्ती आहे, ज्याच्यामुळे त्याची भीती कमी झाली आहे, त्या भीतीला आज ड्रग्ज वाढलेले आहेत. मी आज नाही, गेले अनेक वर्ष माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना विनंती करत आले की सगळ्यांच्या घरात मुलं आहेत, तुम्ही पुढाकार घ्या, सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून ड्रग्जचं पूर्ण हे रॅकेट तुम्ही मोडून काढणार असेल तर ताकदीने आम्ही तुमच्या बरोबर उभं राहू, सगळे मतभेद बाजूला ठेवू. पण ड्रग्सच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार गंभीर नाही
हे वारंवार दिसते आणि पुण्यामध्ये ज्या पार्ट्या चाललेल्या आहेत त्याची नोंद महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी एक्साईज आणि पोलीस डिपार्टमेंटची आढावा हा तातडीने घेतलाच पाहिजे अशी आमची आग्रहाची त्यांना विनंती आहे. अरे वन विभागाचं काय सांगताय? पुण्यामध्ये काय चाललंय? पुण्यामध्ये हजारो झाडं तोडायचा पाप करते. सगळी हिअरिंग्स चालू आहेत. जरा तुमच्या पुण्याच्या रिपोर्टर्सला विचारा. प्रचंड पुणेकर अस्वस्थ आहे. बोटॅनिकल गार्डनच्या इथे झाडं कत्तल करायचं पाप हे पुणा कॉर्पोरेशन करते. मी पत्रही लिहिलंय पुणा कमिशनरला की हे बंद करा सगळं. अहो काही झाडं उरली आहेत, श्वास कसा घ्यायचा? का कॉन्क्रीट मधून श्वास येणार आहे तुम्हाला? आम्ही पूर्ण ताकदीने राजकीय सगळे मतभेद, हा राजकीय विषय नाहीच आहे, हा पुणेकरांचा विषय. आणि पुण्यामधली ती झाडं आम्ही महाराष्ट्र सरकारला तोडू देणार नाही. सुनावणी आता चालली आहे, आमचा त्याला टोकाचा विरोध आहे. नाही कशासाठी? आम्हाला हे बघा, त्यांना काय आनंद साजरा करायचा आहे त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी आम्हाला बोलवा अशी आमची अपेक्षाही नाही. आम्ही फक्त ते माननीय देशाचे प्रधानमंत्री आहेत. आणि तुम्हाला आठवत असेल जेव्हा पहलगामचा हल्ला झाला म्हणून ऑपरेशन सिंदूर झालं. आणि त्या ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवारसाहेब हे पहिले नेते होते जे म्हणले देश पहिला. आम्ही सगळे राजकीय मतभेद काढून देशाच्या ऐक्यासाठी आम्ही एकत्र. तीच आमची आजची भूमिका आहे की आज देश आर्थिक अडचणीत आहे, जगामध्ये काय चाललंय हे बघताय. त्याच्यामुळे हा विषय अतिशय नाजूक आहे आणि गांभीर्याने घेतला पाहिजे. म्हणून माननीय प्रधानमंत्रींच्या नेतृत्वात एक ऑल पार्टी मीटिंग करून आर्थिक परिस्थितीवर एक मन मोकळेपणे चर्चा व्हावी. जसं ऑपरेशन सिंदूरला आम्ही सगळ्यांनी सरकारच्या बाजूने ताकदीने आम्ही उभं राहिलो, तसंही आर्थिक परिस्थितीत सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन देशाच्या हितासाठी आम्ही काम करायला तयार आहोत. पण ती भूमिका आणि आज आर्थिक परिस्थिती, देश आर्थिक अडचणीत आहे हे तर मान्य करायला पाहिजे. दररोज 2-2 रुपये वाढवायचे, गॅस सिलेंडरची सबसिडी पण कमी केली, उज्ज्वला योजना मधले पण सिलेंडर कमी केले. सिलेंडर कुणाच्या घरी भरलेलं येत नाही, आलं तर 40 दिवस आहे. अहो काय सांगायचं, माझ्या मतदारसंघात सगळे लाईनीनी खेड शिवापूरला रेस्टॉरंट्स आहेत. सगळे चुलीवर मटण, जेवण, भाजी, पिठलं, भाकरी सगळं मिळतं. आज अर्धेच्या बंद झाले. मी का उदाहरण सांगते? रेस्टॉरंट नुसतं नाही, ते शेतकरी आहेत, समोरच्या बाजूला रेस्टॉरंट चालवतात, मागे शेती करतात. काय त्यांना आर्थिक अडचण आली आहे माहिती आहे का तुम्हाला? तेच MSMEs, सगळे MSMEs अडचणीत आहेत. आपला हा डॉलरचा भाव तर काय विचारूच नका, हिशोबच बंद केला आम्ही. आणि पेट्रोल डिझेलचे भावाचा एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी मला वाटतं दाखवलेली पण आहे की मनमोहन सिंग साहेब जेव्हा प्रधानमंत्री होते तेव्हा डॉलर काय होता आणि ऑइल प्राइस काय होते. त्या काळामध्ये माझा नंबर एखादा पुढे असेल पण मला असं वाटतं बॅरल 108 का 110 पर्यंत पोहोचला होता आणि आपली रुपी वर्सेस डॉलर 60 का 65 रुपये होतं. आणि तेव्हा आपली पेट्रोल डिझेल 60 आणि 70च्या मध्ये होती. आता डॉलरचा 90च्या पुढे गेलाय. ऑइल प्राइस 90 मध्येच आहे, अजून 100 पार झालेली नाही. कधीतरी होते कमी जास्त, 105 110 पर्यंत जाते, परत येते. डॉलर वीकच्या वरती आपण वीक झालोय. पण पेट्रोल डिझेलचे भाव मनमोहन सिंग साहेबांच्या पेक्षा जास्त आज आहेत. मग मनमोहन सिंग साहेबांनी जेव्हा डिझेल पेट्रोलचे 2 रुपये वाढवले तर एवढा मोठा गोंधळ घालायची भारतीय जनता पार्टी. आज डॉलरचा वीक झालाय चंबीर आपण, पण तेलाचा भाव कमी आहे. मग तुम्ही का पेट्रोल डिझेलचा भाव वाढवताय? मग मनमोहन सिंग साहेबांनी केलेलं काम जास्ती चांगलं आहे या सरकारपेक्षा.